नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. सो तुम्ही पार्ट 1 बघितला असेल, जिथे आम्ही कुठेतरी फिरायला निघालो होतो. सो येस, आम्ही फायनली आलो आहोत रत्नागिरीमध्ये, म्हणजेच आपल्या कोकणात आलो आहोत. आणि आमचा प्रवास खूपच सुंदर झाला. फक्त मध्ये एक दोन गोष्टी ज्या तुम्ही मगाच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की CNG रिगार्डिंग, बट येस रेस्ट ऑफ द थिंग्स वर गुड. आम्ही दोघींनी पण आंघोळ करून झालोय आणि आता मी फटाफट रेडी होतो, कारण थोडंसं मला उशीर झालाय. सो रेडी होतो, काय वेअर करतोय ते तुमच्यासोबत शेअर करतो अँड लेट्स गेट स्टार्टेड. हा टी शर्ट आता घातलाय कारण आम्ही रेडी होतोय, नंतर चेंज करणार आहोत, नाहीतर तुम्हाला वाटेल की आम्ही आंघोळ नाही. सो या वी हॅव डन एव्हरीथिंग. येस, सो रेडी होऊन भेटतो तुम्हाला बघा. सो आम्ही चाललोय गणपती बुवायला आणि टिचूनी मस्त असं फ्लावर बनवलंय. येस, मेस बघू शकता, बेडवरती सगळेजण रेडी होत आहेत. तर सो बेसिकली मी असं काहीतरी व्हाईट असं आउटफिट वेअर केले, एकदम कॉटन टाईप्स आणि एकदम चिकन करी आहे. सो कॉटनमध्ये आणि एकदम असं कम्फर्टेबल आहे. अँड आय जस्ट थॉट की खूप गरमी आहे, सो बेटर व्हाईट इज माय फेवरेट. कॉमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. प्रिट्टी असं फ्लावर रेडी झालं आहे. सो गाईज, आम्ही ॲक्च्युली रत्नागिरीला हार्डली 2-3 आवर्ससाठीच रूम घेतलेला, पण जेव्हा पण आम्ही रत्नागिरीला येतो तर मेक शुअर करतो की आम्ही इकडे स्टे करतो. सो हे आनंद निवास आहे आणि इकडे खूप सुंदर स्टे आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे. सो बेसिकली ह्याचा जो ॲड्रेस आहे म्हणजे प्राचीन कोकण जे आहे रत्नागिरीमध्ये, सो इट्स अ ब्युटिफुल प्लेस टू व्हिजिट. त्याच्याच अपोजिटला एकदम समोर आनंद निवास करून आहे. सो इकडे उकडीचे मोदक पण खूप छान भेटतात. आता आम्ही त्यांना ऑर्डर दिली आहे, सो ते पण आम्ही उकडीचे मोदक घेतो त्यांच्याकडनं. आणि येस, मी तुम्हाला रूम दाखवते. रूम खूपच क्लीन आहे आणि एकदम म्हणजे एकदम गावासारखं वाटतं की, म्हणजे बघा ना, मागे गाई म्हशी आहेत, आंब्याचं झाड आहे. नंतर ना इकडे अजून एक गोष्ट आहे, मला तुम्ही लोक ह्याला काय बोलतात मला नक्की सांगा, बट येस आम्ही स्टार फ्रूट बोलतो ह्याला. सो मस्त असं त्यांचं अंगण आहे आणि येस इथे बॅकग्राऊंडमध्ये असं काही दिसतं, एकदम छोटूसं आहे. आणि तुम्ही बघू शकता की इकडे लिहिलं आहे आनंद निवास आणि इकडे आहे प्राचीन कोकण. सो तिकडनं एंट्री आहे त्याची. अँड येस, ब्युटिफुल प्लेस आहे, सगळ्यांनी डू व्हिजिट. आणि स्वस्त आहे, म्हणजे एखाद्या दिवसासाठी जर राहायचं असेल आणि क्लीन आहे. जरी 2 दिवस रत्नागिरी फिरायचं असेल ना तरी खूप छान जागा आहे. सो येस, आता जातो गणपतीपुळेला आणि तिकडे दर्शन घेतो गणपती बाप्पाचं आणि मग तुम्हाला भेटतो. सो तुम्ही बघू शकता आम्ही सगळे उन्हाने फेडअप आहोत, पण येस फायनली बाप्पाचं दर्शन घेणार आहे. मावशी आणि मम्मी ट्विन करतायत. एकदम सॉरी गाईज, मॅचिंग करून आलोय आम्ही दोघे बहिणी आणि गॉगल पण लावल्या दोघींनी. हो माय गॉड, आम्ही जेन्झी असून नॉर्मल. आम्ही काही जेन्झी नाही का? या फाईन. सो दर्शन घेतो. येस, दिस इज द फ्लावर लिचू मेड. सो दर्शन घेतो आणि तुम्हाला भेटतो. सो आता खूप गरम होतंय आम्हा दुकानामधून. आम्ही पहिले इथे उसाचा रस पितोय आणि मग सगळे लोक जातोय. दीदी ते ब्रेड बनवते, मी तसं केस करते. सो फ्रस्ट्रेटिंग. सो गाईज, आता फायनली आम्ही एंटर करतोय आपलं गणपतीपुळेच्या मंदिरात. कपडे पण गेले गर्दी आहे आय थिंक दर्शनासाठी. दीदी बिचारी मम्मीची बॅग घेऊन चालते. मम्मीच्या पोटाला जरासं लागले आहे. आम्ही काय झालं की आम्ही सुटकेस पुढे ठेवलेली आणि ती सुटकेस नंतर आम्ही पाठी ॲडजस्ट करताना मम्मीच्या हाताला जे नख असतं करंगळीचं ते फुल गेलंय. सो दीदी बिचारी मम्मीची सेवा करते बॅग विक घेऊन. आणि इतकं ऊन आहे ना, असं मन करतंय खूप असं अंग चुरचुरतंय वगैरे, लय कंटाळा आलाय. लेट्स सी कसं काय होते. इथून मम्मी आणि मावशी येते कारण आम्ही लोक मम्मी इथून आम्ही लोक आणखी तिथे दादा आणि दीदीनी सर इथून टाकून आले. सर पण येते मावशी आपली टॅलेंट दाखवताना बघा. वाय लेट्स गो गो. बघा मावशी पण आली इथे भेटू.
सो गाईज बघू शकता काय हालत झाली आहे घामाने. आणि आम्ही सगळ्यांनी गोळा घेतला आहे. सो तिकडे पण जाऊ, जसं पण जाऊ तिकडच्या त्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. What a view, what a view. Oh my god. सो जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की जिथे आम्ही स्टे केलं होतं रत्नागिरीमध्ये, तिकडे आम्ही हे मोदक ऑर्डर केले होते. सो आता आम्ही मोदक खातोय. खूप अप्रतिम असतात. सो तुम्ही पण नक्की तिकडे जा, विजिट करा आणि तुम्ही देखील टेस्ट करा. मोदक म्हणजे तर सगळ्यांचे फेवरेट आहेत. हे लोक मगासपासून सगळे वाट बघत बसलेत कधी मोदक खायला भेटणार आहे. येस, मावशीला तर जेवण पण नको, फक्त मोदक खायचे. सो लेट सी. मोदक खातो आणि मग तुम्हाला सांगतो. येस, उकडीचे मोदक. सो गाईज आम्ही पोचलो आहे राजापूरला. आणि राजापूरला आमची कुलस्वामिनी आहे नवलाई देवी. सो आज तिची ओटी भरायची, त्यांचं दर्शन घ्यायचंय आणि मग आमचा प्रवास ऍक्च्युली पुढे चालू होईल आमच्या गावाकडे जायला. गेस करा कॉमेंट मध्ये की नक्की आमचं गाव कोणतं आहे. येस, कोकण. सो आम्ही आलो होतो आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला आणि हे आहे नवलाई देवीचं मंदिर. सो तुम्ही बघू शकता. आणि गाईस तिकडे बघा किती सारे फुलं आहेत. आता आम्ही फायनली चाललोय. बघू शकता याचं तोंड किती टायर्ड आहे. घरी चला, घरी जायचं मला. येस. सो आधी आपण नवलाई देवीचं दर्शन घेतलं आणि आता इकडेच आहे शंकर बाप्पाचं मंदिर. सो आपण शंकर बाप्पाच्या मंदिरात जाऊया आणि तिकडे दर्शन घेऊया. तिथे बाजूला मस्त एक नदी का वॉटरफॉल काहीतरी आहे. सो ते पण चेक करूया. मंदिर बघा किती सुंदर आहे. फुल गावी आल्यावर कसं एकदम फ्रेश वाटलं पाहिजे तशी प्लेस आहे. आणि बाजूला इथेच एक वॉटरफॉल आहे. सो पहिले दर्शन घेऊया आणि मग आतमध्ये आपण जाऊया. सो गाईज हे ब्युटिफुल असं शंकर बाप्पाचं मंदिर आहे. सनसेट होत आहे आणि इकडे आहे ना वॉटरफॉल असतो चालू, पण तो फक्त आहे ना हा रेनी सीझन मध्येच असतो. पण एक ब्युटिफुल म्हणजे एकदम वाव. हे बघा इकडे शंकर बाप्पाची पिंड आहे, गणपती बाप्पा आहे आणि त्यांच्यावरती पाणी बघा कसं चाललं. खूपच ब्लेस्ड वाटते आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना इथे मंदिरात येऊन. म्हणजे आम्ही खूप ट्रॅव्हलिंग करून थकलेलो कारण कंटिन्यू 2 डेजचं ट्रॅव्हलिंग झालं. पण येस, ह्या मंदिरात येऊन परत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन एकदम मन प्रसन्न झालंय. सो येस, आता आम्ही फायनली आमच्या गावी जाणार आहे आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. तोपर्यंत तुम्ही सनसेट एन्जॉय करा. हे झाड बघा किती जुने, किती साऱ्या ह्याला वडाच्या त्या पारंब्या सुटल्यात. किती मोठं आणि जुनं झाड आहे. ही काहीतरी विसरली आहे. अगेन इन हर क्लमझी झोन. चप्पल विसरलेली. वाव. म्हणजे चप्पल घालून यायचं आणि मग नंतर विसरायचं. हे फक्त रिचार्ज करू शकते. कैसा लग रहा है आपका क्लमजीनेस फिर से करके? चप्पल पहन के आके फिर खुद का चप्पल भूल जाना कैसे जमता है? मी गाडीतच काढली, नंतर आठवलं रे मी काढली. फाईन. आता मला असं झालं मी कधी आरंध्यात पोचते आणि कपडे काढून नॉर्मल याच्यावरती वैताग आलाय. गाईस तुम्ही बघितलं का त्यांचं फोटोग्राफी स्किल्स कसे होते. असं भेटलं पाहिजे माणूस जो वाकून विकून पण फोटो काढेल आपल्यासाठी. मी काढते गाईज हिचे सगळ्या अँगलनी सगळ्या पोझिशन्स मी काढते. ॲक्च्युली असं आहे ना की खूप जास्त गरमी वाढली आहे, खूप जास्त. आणि त्यामुळे ना आम्हाला कुठे पण गेलो ना आम्हाला कपड्यांनी एवढा त्रास दिलाय ना. म्हणजे मी तर विचार करते सगळे सूट वीट कॅन्सल करून टाकायचे पुढच्या प्रवासाचे. एकदमच हीट. आणि ॲक्च्युली काल कोकणात आहे ना म्हणजे वादळ कसं येतं असं खूप सारं कचरा वगैरे उडून धूळ वगैरे तसं झालेलं आणि आधी पाऊस पडला. त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की खूपच जास्त गरमी वाढली आहे. सो है ना लिचा. मी तर ओढणीने खेळते, मला इतकं बरं वाटतं. असं हवा येते समोर इथले पंची. आणि तुम्ही हे बघा
इकडे ना गावाकडे शाळा कशा असतात किती मस्त आहे. म्हणजे बैठक खाली बसून मला वाटतं इथे स्कूल होत असेल, कारण इतकुशीच स्कूल आहे. त्याच स्कूलमध्ये हे तेच ग्राउंड आहे. आता इकडे एक खम्मा आहे पण ठीक आहे. पण झोका आहे, तेच ग्राउंड तेच झोका. इथे लहान मुलांनी पोस्टर्स पण लावले. सो ते क्यूट आहे ही स्कूल, पण मस्त वेल मेंटेन्ड आहे. सो लेट सी. आता आम्ही निघतो आमच्या गावी जायला आणि भेटूया तुम्हाला तिकडे पोचल्यावर. गाईस मी घाईमध्ये गाडीत कपडे बदलले आणि टी शर्ट बघायचं सँडो उलटी घातले की समोर. पिटू दादा इकडे बघ ना. पॉकेट मध्ये जरा पैसे आहेत ते काढ. अरे वरती टी शर्ट पॉकेट मध्ये, टी शर्ट मध्ये पॉकेट मध्ये. ऑल हंग्री पीपल. सो आम्ही सगळ्यांनी सुरमई थाली मागवले आणि टेस्ट एकदम अप्रतिम आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला खूप भूक लागली आहे, सो पहिलं जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो कसं होतं जेवण? एक नंबर. बोलायची ताकद नाही. खूप जेवलो, खूप म्हणजे एकदम ओव्हर झालं आम्हाला जेवण. पण ऍक्च्युली पोटभर जेवलो आणि एकदम ऑथेंटिक टेस्ट होती. एवढं मस्त आहे ना, एकदम जसं आम्ही आमच्या घरी जेवतो ना, आमच्या आजीच्या हातची जी कढी असते. सो बेसिकली आमच्याकडे जी फिश करी बनते त्यामध्ये तिरफाळ टाकतो, पण हे आमची मम्मी लोक वगैरे एवढं तिरफाळ टाकत नाही. पण आजी जी बनवायची मीडियम तिखट लिक्विड कसं पाहिजे आणि स्पाइसी पाहिजे की नाही, ही एकदम प्रॉपर टेस्ट होती. सो हे बघा काहीच जेवण कसं होतं. मला इतकी मच्छी नाही आवडत, पण हो लिचानी मच्छी खाल्ली ह्यावेळेस. म्हणजे लिच्या घरी नाही खाल्ली पण इकडे खाल्लंय. सो येस. मावशी जेवण कसं होतं? मावशी बघा अजून जेवते एकदम. सो गाईज फायनली आमचं जेवण झालंय आणि आम्ही निघालोय. स्टाफ इथला खूप सुंदर आहे, तुम्ही पण विजिट करा. सावंतवाडीला दळवी करून आहे, दळवी हॉटेल. टेस्ट एक नंबर आहे. जर ऑथेंटिक आणि एकदम प्रॉपर नॉनव्हेज खायचं असेल ना, फिश फूड स्पेसिफिकली, तर डू विजिट दिस प्लेस. अँड येस, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. सो जो ह्याचा पार्ट 3 असणार आहे, आम्ही काय करणार आहे कोकणात हे तुमच्यासोबत नक्की शेअर करू. सो स्टे ट्यून गाईज. Bye bye. Bye bye. See you in the next vlog. Till then, love, light, and laugh.